नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? ठरलं तर मग मालिकेत नुकतीच नव्या साक्षीची एंट्री झाली. त्यानंतर आता मालिकेतून प्रियाची एक्झिट होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. अभिनेत्री प्रिया तोंडलकर हिचं नवीन नाटक रंगभूमीवर येत आहे. मराठी रंगभूमीवर आशयघन नाटकाची परंपरा जपणाऱ्या नाटकामध्ये आता आणखीन एका वेगळ्या कलाकृतीची भर पडणार आहे. काटकोन त्रिकोण हे नाटक ऑगस्टमध्ये रंगभूमीवर दाखल होत असून पोस्टरपासून या नाटकाने रसिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. बुद्धी आणि भावना यांना स्पर्श करणारं नाटक, या एका ओळीतील ओळखच या नाटकाच्या गाभ्याची उत्सुकता वाढवणारी ठरते. सर्वसामान्यांना वाटणाऱ्या एका कुटुंबाच्या आयुष्यात घडणारी एक घटना आणि त्यानंतर बदलत जाणारी नात्यांची समीकरणं, प्रत्येक उत्तरासोबत उभे राहणारे नवे प्रश्न, मनात दडून ठेवलेली सत्य आणि भावनांच्या गुंतागुंतीत अडकलेली माणसं. काटकोन त्रिकोण नेमकं काय उलगडणार याची उत्सुकता मात्र शेवटपर्यंत कायम राहणार आहे. या नाटकात शरद, सुयश आणि प्रियंका या 3 दमदार कलाकारांच्या भूमिका असून त्यांच्या व्यक्तिरेखेमधून आधुनिक नातेसंबंधातील अनेक छटा उलगडणार आहे. दिग्दर्शक अजित भुरे म्हणाले, काटकोन त्रिकोण हा कौटुंबिक थ्रिलर असून प्रत्येक कुटुंबात काही न बोललेले प्रश्न, काही दडलेली सत्य आणि काही नाती काळाच्या ओघात बदलत जातात. त्या बदलाचा वेध हे नाटक घेतं. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवत असताना ते स्वतःच्या नात्याकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडेल. कथानकातील रहस्य जपणं आमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक प्रसंगानंतर प्रेक्षकांच्या मनात आता पुढे काय हा प्रश्न निर्माण व्हावा, अशी नाटकाची रचना आहे. विवेक यांनी या नाटकाचे लेखन केलं असून दिग्दर्शन अजित भुरे यांनी केलं आहे. साई पियुष यांचे संगीत लाभलेल्या या नाटकाचे नितीन नाईक सूत्रधार आहेत. अभिनेत्री प्रिया तोंडलकर याआधी मराठी नाटकात काम केलं आहे. फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटकातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हे नाटक संपल्यानंतर ती ठरलं तर मग या मालिकेतून सातत्यानं प्रेक्षकांसमोर येतेय. पण आता तिचं नवं नाटक रंगभूमीवर येते. त्यामुळे अभिनेत्री प्रिया तोंडलकर ठरलं तर मग ही मालिका सोडणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.